हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेथी आणि गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत अशी मटरी बघणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेले आहे। त्यावर मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून फक्त परतून घ्यायची आहे। ही मेथी तुपावर 2 मिनिटे परतून घेऊन नंतर आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत। इथे मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे जाडा रवा अवेलेबल होता, त्यामुळे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। त्यामध्ये आता चवीपुरते मीठ, अर्धा चमचा मिरीपूड, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। 2 चमचे तीळ घालायचे आहेत। 1 चमचा साखर घातलेली आहे। पण यामध्ये 2 चमचे मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण जी तुपावर परतलेली मेथी आहे ना, ती मेथी यामध्ये मिक्स करायची आहे। त्याचबरोबर 2 चमचे तूप ॲड करायचे आहे। हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर थोडे थोडे पाणी ॲड करत आपण हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनिटे आपण साईडला ठेवून द्यायचे आहे। आता आपण हे पीठ लाटायला घेऊया। इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे। थोडेसे पीठ लावून आपण छान अशी चपाती करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यावरती थोडेसे तूप लावायचे आहे। तुपाबरोबर थोडेसे सुके पीठ सुद्धा भुरभुरायचे आहे आणि त्यानंतर आपण याची अशा पद्धतीने घडी घालून व्यवस्थित अशी ही बंद करायची आहे आणि आपण अशा पद्धतीने मटरी बनवून ती मी इथे पिझ्झा कटरच्या सहाय्याने कट करत आहे। आपली सर्व मटरी बनवून तयार आहे। आता आपण ही मटरी तळायला घेऊया। एका कढईमध्ये आपण तेल तापवून घेतलेले आहे। तेल गरम झाले की आपण यामध्ये मटरी सोडायची आहे। स्लो गॅसवर खुसखुशीत अशी ही मटरी तळून घ्यायची आहे। अतिशय कमी वेळात, कमी साहित्यात आणि पटकन अशी तयार होणारी ही हेल्दी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।